नमस्कार. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. आज 3 मार्च. आजपासून एका आठवड्याने म्हणजे 10 मार्च या दिवशी महाराष्ट्राचं 2025-26साठीचा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये मांडला जाईल. या अर्थसंकल्पामध्ये राज्यातल्या आदिवासींचं स्थान नेमकं काय असणार आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. ते तुमच्यासमोर मांडावेत म्हणून हा व्हिडिओ. महाराष्ट्र हे आदिवासी विकासाच्या बाबतीमध्ये अनेक अर्थांनी ज्याला आपण उदाहरण घालून देणारं राज्य म्हणतो असं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकासाबद्दल विचार करण्यासाठी अनेक तज्ज्ञ समित्या नेमल्या गेल्या आणि त्या समित्यांनी आपले अहवाल दिले, ज्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सूचना आणि शिफारसी केलेल्या होत्या. त्यातल्या अनेक शिफारसी आपल्या राज्य सरकारांनी वेळोवेळच्या स्वीकारल्या आणि त्यातल्या काहींची अंमलबजावणी पण सुरू झाली. त्यातल्या काही महत्त्वाच्या शिफारसी या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींसाठी तरतूद किती आणि कशी करावी याच्याबद्दलच्या होत्या. त्या तरतुदींच्या आधारे, त्या शिफारसींच्या आधारे महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभाग हा आदिवासी विकासासाठी ज्याला सिंगल विंडो सिस्टीम म्हणतात अशी नोडल एजन्सी बनवला गेला. याचा अर्थ असा की आदिवासी विकासासाठी जो निधी अर्थसंकल्पामध्ये दिला जातो तो निधी हा वित्त विभागाकडून आदिवासी विकास विभागाकडे दिला जातो आणि त्या विभागाकडून तो निधी इतर विभागांना वितरित केला जातो. म्हणजे मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते बांधणी असतील किंवा इतर सार्वजनिक बांधकामाची कामं असतील, ही कामं ही त्या विभागांनी करायची, पण त्याचं नियंत्रण मात्र आदिवासी विकास विभागाकडे राहिलेलं आहे. त्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या विकासासाठी अर्थसंकल्पाचा कसा वापर होतो हे बघायचं असेल तर तुलनेने इतर राज्यांच्या मानाने सोपं पडतं, कारण आपण आदिवासी विकास विभागाचा अर्थसंकल्पामधला परफॉर्मन्स बघितला तर आपल्याला आदिवासी विकासाचं नेमकं काय चाललं याचं चित्र स्पष्ट होऊ शकतं. त्या अर्थाने गेली अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्रातल्या आदिवासी विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदी आणि त्यांचा प्रत्यक्षामधला वापर याचा काही धांडोळा घेत असतो आणि त्याच्याबद्दलची मांडणी करत असतो. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये जर बघितलं तर आदिवासींसाठी पुरेसा निधी वितरित केला जातो का हा मुळात पहिला प्रश्न आहे. म्हणजे पुरेशा निधीची तरतूद केली जाते का हा मुळात प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 9% लोकसंख्या ही आदिवासी आहे. पूर्वी जेव्हा आपल्याकडं आदिवासी उपयोजना नावाची एक अंतर्गत योजनेची जी काही तरतूद होती त्याच्या अनुषंगाने आदिवासी समुदायाची 9% लोकसंख्या असेल तर एकूण ज्याला आपण नियोजित अर्थसंकल्प म्हणतो त्या नियोजित अर्थसंकल्पाच्या 9% तरतूद किमान ही आदिवासींच्या विकासासाठी केली पाहिजे असा एक दंडक होता. आता आदिवासी उपयोजना नावाची गोष्ट नाही, कारण योजना नावाची गोष्ट आपल्याकडे नाही. म्हणजे पंचवार्षिक योजना आता आपल्याकडे नाहीत, त्यामुळे त्याच्या अंतर्गतची उपयोजना म्हणजे आदिवासी उपयोजना याला तसं काही फारसा अर्थ उरत नाही. पण तरीही विविध योजनांच्या मध्ये ज्याला आपण आदिवासी घटक योजना नावाचा एक नवीन प्रकार केलेला आहे, त्याच्या अंतर्गत मात्र हे आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद केली जावी अशा पद्धतीचा दंडक घालून दिलेला आहे. त्याचं पालन किती होतं किती नाही हा परत तपशिलाचा मुद्दा आहे. एकूण आदिवासी विकास विभागाच्या अर्थसंकल्पाकडे जर बघितलं तर त्याचं चित्र आपल्याला गेल्या काही वर्षांमधलं जे दिसतं ते समाधानकारक नाही असं खेदाने म्हणावं लागतं. आदिवासी समूह हे समाजातल्या इतर समूहांच्या मानाने विकासाच्या खालच्या पायरीवर आहे, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुदी करणं आवश्यक आहे आणि त्या तरतुदींचा योग्य विनियोग होणं आवश्यक आहे, याच्याबद्दलही दुमत असायचं काही कारण नाही. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचं जर चित्र आपण गेल्या 3 वर्षामधलं बघितलं तर आपल्याला असं दिसतं की 2024-25 हे आत्ता आपण चालू वर्ष आहे, या चालू वर्षामधलं आत्तापर्यंत म्हणजे 28 फेब्रुवारी अखेरचं आदिवासी विकास विभागासाठी केलेली तरतूद आणि त्याचा झालेला विनियोग, त्याच पद्धतीने 2022-23, 2023-24 या गेल्या 3 वर्षाचा धांडोळा घेतला तर काय चित्र दिसतं. 2022-23 मध्ये आदिवासी विकास विभागासाठी जेवढी अर्थसंकल्पीय तरतूद केलेली होती त्याच्यापैकी केवळ 75.70% निधी हा 2022-23च्या अखेर खर्च झाला. 2023-24 मध्ये जेवढी तरतूद आदिवासी विकासासाठी करण्यात आली होती आदिवासी विकास विभागासाठी त्याच्यापैकी फक्त 58.25% एवढ्याच निधीचा वापर करण्यात आला. आणि आता 2024-25 मध्ये जी काही साधारणपणाने 22,000 कोटीपेक्षा जास्त तरतूद महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये केलेली होती आदिवासी विकास विभागासाठी, त्याच्यापैकी हे मी तुम्हाला 3 मार्च 2025 ते सकाळी 11:15 आकडे सांगतोय. आदिवासी विकास विभागासाठी 2024-25 मध्ये जेवढी तरतूद केलेली होती
त्या तरतुदीपैकी फक्त 36.91% निधी आजतागायत वापरला गेलेला आहे. याचा अर्थ असा की जवळपास 63% निधी हा अजूनही 3 मार्च 2025 या दिवशी अजूनही अखर्चित आहे. म्हणजे समस्या 3 पातळ्यांवरती मला दिसते. एक समस्या अशी आहे की आदिवासींसाठी जेवढ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद होत नाही, अपुऱ्या निधीची तरतूद. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या निधीची तरतूद केलेली असते त्या निधीचाही पूर्ण वापर केला जात नाही, म्हणजे अपुऱ्या खर्चाची समस्या. आणि मग तिसरा मुद्दा येतो त्याच्यामध्ये की आदिवासी विकासाच्या दृष्टीने जे कळीचे मुद्दे आहेत, ज्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे, त्या कामांकडे मात्र पुरेसं लक्ष दिलं जात नाही. जेव्हा निधीमध्ये कपात करण्याची गोष्ट येते तेव्हा पहिली कुऱ्हाड ही आदिवासी आणि दलितांच्या बजेटवरती पडते, हे आत्तापर्यंतच्या अनुभवावरनं दिसतं. हा मला वाटतं की एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे. महाराष्ट्रासारख्या स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या, आदिवासी विकासाची चाड आहे असं मानणाऱ्या राज्यांनी अर्थसंकल्पामध्ये मात्र आदिवासींकडे पुरेशा गांभीर्याने न पाहणं हे काही फारसं बरोबर नाही. त्याच्याकडे या अर्थसंकल्पामध्ये, येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये गांभीर्याने बघितलं जावं अशी माझ्यासारख्या आदिवासी भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची भावना आहे. आदिवासी विकास विभागाचा जो काही निधी आहे त्याच्यामध्ये जर आपण 2024-25 या वर्षामधल्या काही विभागांच्या काही कामांच्याकडे जर आपण नजर टाकली तर चित्र काय दिसतं? शिक्षण, म्हणजे आदिवासी विकास विभागाकडे जो निधी दिला जातो त्या निधीमधला बराचसा हिस्सा हा शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांच्यासाठी खर्च केला जातो. त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये जर आपण बघितलं तर ज्याला आपण सर्वसाधारण शिक्षण म्हणतो त्या शिक्षणाच्यावरती जेवढ्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यापैकी आजतागायत फक्त 53.21% निधी खर्च पडलेला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य जो आदिवासी विभागामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी फक्त 69% निधी आजतागायत खर्च पडलेला आहे. आणि हे आकडे मी मनसे सांगत नाही आहे, हे आकडे बीम्स नावाची जी प्रणाली आहे, बजेट एस्टिमेशन ॲलोकेशन अँड मॉनिटरिंग सिस्टीम, जी राज्य सरकारच्या वतीने मेंटेन केलेली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरचे आज 3 मार्च रोजीचे सकाळी 11:15 हे आकडे. कुटुंब कल्याण या विभागामध्ये 0% निधी आजतागायत खर्च झालेला आहे. त्याचं कारण काय मला माहिती नाही. पाणी पुरवठा, स्वच्छता आणि इतर ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये काही गृहबांधणीच्या योजना येतात, नागरी विकासाच्या योजना येतात, त्या विभागाअंतर्गत खर्च झाला आहे तो 39.88%. गृहबांधणी जो खरं तर आदिवासी विभागामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जो केंद्र सरकार, राज्य सरकार दोघांनीही फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून राबवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये आजतागायत फक्त 46.84% निधी खर्च पडलेला आहे. दलित, आदिवासी, इतर मागास जमाती यांच्यासाठीच्या कल्याणासाठी जो काही निधी दिलेला आहे त्याच्यापैकी 77% निधी खर्च पडलेला आहे, 23% निधी अजून खर्च व्हायचा आहे. ग्रामीण विकासाच्या इतर योजना, विशेष योजना त्याच्यासाठी 31.51% निधी खर्च झाला आहे. ऊर्जा त्याच्यासाठी 59% निधी खर्च झाला आहे. अपारंपरिक ऊर्जा ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाकांक्षी योजना केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी आखलेल्या आहेत त्याच्यामध्ये 0% निधी आज तागायत खर्च झालेला आहे. रस्ते आणि पूल, अनेक आदिवासी भागामधली गावं आणि पाडे असे आहेत की ज्यांचा संपर्क तुटतो, ज्याच्यामध्ये बारमाही रस्त्यांची सोय नाही आणि म्हणून बारमाही रस्त्यांची सोय नसल्यामुळं, विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये संपर्क तुटल्यामुळं शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये आणि अन्न पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अनेक समस्या आदिवासी पाड्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तर हे रस्ते आणि पूल बांधणी याच्यासाठी जो काही साधारणपणाने 1000 कोटीच्या निधीची तरतूद केलेली होती त्यातला केवळ 10% निधी आजतागायत खर्ची पडलेला आहे. बाकी रस्ते वाहतुकीवरती जो काही भांडवली खर्च करणं अपेक्षित आहे जो आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येतो त्याच्यापैकी 0% निधी आज 3 मार्च रोजीपर्यंत खर्ची पडलेला आहे. हे अर्थातच बीम्स प्रणालीमध्ये ज्या गोष्टीची नोंद झालेली आहे त्या मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि यातल्या काही निवडक बाबी तुमच्यासमोर मी मांडतोय. पण एकंदरीतच मला असं वाटतं की आदिवासी विकास विभागाकडं जेवढा निधीची तरतूद केली जाते त्याच्यापैकी साधारणपणाने आदिवासी विकास विभागामधलेही अधिकारी हे आपल्याला अगदी खात्रीशीरपणे सांगू शकतील, जेवढ्या निधीची तरतूद केली जाते त्याच्यापैकी 60 ते 70% निधीच फक्त आदिवासी विकास विभागाकडे शेवटी दिला जातो आणि त्याच्यामध्येही जेवढा निधी दिला जातो त्या सर्व निधी खर्ची पडत नाही.
त्यामुळं आदिवासी विकासाच्या बाबतीमध्ये ज्या समस्या आपल्याला आजही दिसतात, आदिवासी समूह इतर समूहांच्या तुलनेने विकासाच्या खालच्या पायरीवरती दिसतात, त्याचं एक मूळ मला असं वाटतं की हे पुरेशा प्रामाणिकपणे अर्थसंकल्पीय तरतूद न होणं, त्या तरतुदीचा विनियोग न होणं, याच्यामधून अनेक समस्या उद्भवतात असं माझं मत आहे. आदिवासी विकासासाठी दिला जाणारा निधी, जोपर्यंत आपल्याकडे आदिवासी उपयोजना नावाची गोष्ट होती, त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं होतं की आदिवासींच्या वैयक्तिक आणि सामूहिक लाभासाठी ज्या योजना केल्या जातील त्या योजनांसाठी दिला जाणारा निधी हा नॉन लॅप्सेबल असेल. याचा अर्थ असा की त्या वर्षामध्ये तो जर खर्च झाला नाही तर तो पुढच्या वर्षामध्ये खर्च करावा लागेल. तो नॉन डायव्हर्टिबल असेल. याचा अर्थ असा की त्या आदिवासींच्या विकासासाठी ज्या निधीची तरतूद केलेली आहे तो निधी इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा इतिहास जर बघितला तर त्याच्यामध्ये या दोन मूलभूत तत्वांना हरताळ फासला गेलेला आहे, वारंवार फासला गेलेला आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये या सरकारने त्याच्याकडं डोळसपणाने बघावं, सजगपणाने बघावं, पुरेशा सहानुभूतीने बघावं आणि आदिवासींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद करावी आणि तरतूद केलेल्या निधीचा योग्य विनियोग व्हावा, ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय दिसतं ह्याच्याबद्दलही माझं मत जे आहे ते तुमच्यासमोर मांडायला मला आवडेल. मला असं वाटतं की या मुद्द्याचा केवळ सरकारनेच नाही तर आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा आणि आदिवासी समूहांसाठी योग्य प्रमाणामध्ये तरतूद व्हावी, त्या तरतुदीचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी आपण सर्वांनीच हा मुद्दा लावून धरण्याची गरज आहे. धन्यवाद.